सध्या महाराष्ट्रात एका चर्चेला खूप उधाण आले, ते म्हणजे ठाकरे घराण्याचे दोन्ही भाऊ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार का? कारण अचानक गेल्या काही महिन्यांपासून उद्धव आणि राज यांच्या भेटीगाठी खूपच वाढत आहेत. गणेशोत्सवाच्या काळात राज ठाकरे मातोश्रीवर दर्शनाला गेले, त्यानंतर मराठी भाषेच्या कार्यक्रमात दोघे एकत्र आले आणि आता स्नेहभोजनाच्या निमित्ताने दोघांची भेट झाली. हे काही योगायोग नाहीत, कारण ही सलग 6वी भेट होती. म्हणूनच प्रश्न उपस्थित होतो, ही केवळ कौटुंबिक जवळीक आहे का, की महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी नवशिस्त आहे? नमस्कार, मी ऋतुजा आणि आपण पाहताय डिजिटल रणसिंग. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण ठाकरे बंधूंची पार्श्वभूमी थोडक्यात पाहूया. कधी काळी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना मराठी अस्मितेचं प्रतीक होती, पण काळ बदलला आणि त्याच घराण्यातून दोन वेगवेगळे प्रवाह निर्माण झाले. एक उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि दुसरा राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेना. राज ठाकरे यांनी 2006 मध्ये शिवसेना सोडली आणि तेव्हापासून ठाकरे बंधूंच्या नात्यातील दरी अधिकच वाढत गेली. हे दोघे एकमेकांविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उतरले. तेव्हापासून या दोन्ही बंधूंमधला संवाद जवळजवळ संपलाच होता. आता अशी परिस्थिती आहे की सध्या उद्धव ठाकरे कठीण टप्प्यात आहेत. मुख्यमंत्रीपद गेलं, पक्षाचं नाव आणि निवडणुकीचं चिन्हही गमावलं. त्यांच्या शिवसेनेचा मोठा भाग शिंदे गटात गेला. महाविकास आघाडीत ते आता विरोधी पक्षात बसलेले आहेत. त्यामुळे त्यांचं सगळं लक्ष आहे ते पक्ष पुन्हा उभा करण्याकडे आणि मराठी मतदार पुन्हा आपल्या बाजूला खेचण्याकडे. तर राज ठाकरे यांनी सुरुवातीला मनसेची ओळख प्रखर मराठी, प्रखर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून निर्माण केली. 2012 नंतर त्यांची राजकीय ताकद कमी होत गेली, पण जनसंपर्क आणि भाषण शैलीमुळे त्यांचं स्वतंत्र अस्तित्व आजही कायम आहे. ते काही काळ भाजपाच्या जवळ दिसले, पण गेल्या वर्षभरात त्यांनी स्वतःला थोडं मध्यवर्ती भूमिकेत ठेवलंय. आता या परिस्थितीत जर ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं वळण येऊ शकतं. कारण सध्या मराठी मतांचं विभाजन 3 ठिकाणी आहे: शिंदे गट, उद्धव गट आणि मनसे. जर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले तर या 3 पैकी 2 प्रवाह एक होऊ शकतात. त्याचा थेट फटका भाजप आणि शिंदे गटाला बसेल, कारण मराठी मतदारांचा भावनिक ओघ पुन्हा ठाकरे घराण्याकडे वळू शकतो. राजकीय विश्लेषक सांगतात की उद्धव यांच्यासाठी हे सर्व्हायव्हल अलायन्स ठरू शकतं आणि राज ठाकरेंसाठी री एंट्रीची संधी. पण राज उद्धवच्या युतीमध्ये काही मोठे अडथळेही आहेत. पहिला म्हणजे राजकीय अहंकार. दोघांचेही वेगवेगळे पक्ष आहेत, त्यामुळे जर युती झाली तर कोण मुख्य, कोण प्रमुख हे ठरवणं सोपं नाही. दुसरा अडथळा म्हणजे महाविकास आघाडीची गणितं. कारण उद्धव ठाकरे सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आहेत, तर राज ठाकरे यांनी मात्र या दोन्ही पक्षांवर तीव्र टीका केलेली आहे. जर दोघे एकत्र आले तर राज काँग्रेस एनसीपी सोबत जाण्यास तयार होतील का, हा प्रश्न उभा राहतो. तिसरा अडथळा म्हणजे दोन्ही पक्षातील नेतेवर्ग. अनेक नेते स्वतःचं राजकीय अस्तित्व जपण्यासाठी अशा एकत्र येण्याला विरोध करत असल्याचं चित्र दिसतंय. आता दुसरीकडे सत्ताधारी पक्ष भाजप आणि शिंदे गट या हालचालींवर बारकाईनं लक्ष ठेवणं आहे. भाजपला माहिती आहे की ठाकरे बंधू एकत्र आले तर मराठी मतदार पुन्हा एकत्र येऊ शकतो. यामुळे शिंदे गटाचा प्रभाव कमी होऊ शकतो. पण भाजपच्या काही नेत्यांच्या म्हणण्यानुसार ठाकरे बंधूंचं एकत्र येणं भावनिकदृष्ट्या प्रभावी असेल, पण राजकीय पातळीवर त्यांना स्थिर संधी तयार करणं अवघड जाईल. जनतेमध्ये काही लोकांच्या अशा प्रतिक्रिया आहेत की ठाकरे बंधू एकत्र आले तर बरं होईल, कमीत कमी महाराष्ट्राचा आवाज पुन्हा एक होईल. तर काही जण म्हणतात ही भेट फक्त सिम्बॉल आहे, पण त्यातून काही मोठं घडणार नाही. म्हणजेच लोकांना अजूनही तितकीशी खात्री नाहीये. आता महाराष्ट्रात निवडणुका जवळ येत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंचं एकत्र येणं ही तर थेट राजकीय समीकरणं बदलवू शकणारी गोष्ट ठरू शकते. जर हे दोघे एकत्र आले तर हे सगळे मराठी मतं पुन्हा एका दिशेने जाऊ शकतात. उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही संधी आहे पक्ष पुन्हा मजबूत करण्याची. कारण मुख्यमंत्रीपद गेल्यापासून, पक्षाचं चिन्ह आणि नाव गेल्यापासून त्यांना पुन्हा आपली ताकद दाखवायची आहे. दुसरीकडे राज ठाकरे यांच्यासाठी ही एक संधी आहे पुन्हा सक्रिय राजकारणात परत येण्याची. त्यांच्याकडे लोकांशी जोडणं, स्पष्ट बोलणं आणि मराठी भावनेवर भाष्य करणं हे बलस्थान आहे. जर हे दोघे एकत्र आले तर दोघांच्याही कमकुवत बाजू भरून निघू शकतात.
राजकीयदृष्ट्या पाहिलं तर ही जोडी भाजप आणि शिंदे गटासाठी डोकेदुखी ठरू शकते, कारण दोघं मिळून मराठी अस्मिता आणि शिवसेनेचा वारसा या दोन भावनांना पुन्हा एकत्र आणू शकतात. यामुळे निवडणुकीच्या वेळी मराठी मतदारांमध्ये एक भावनिक लाट निर्माण होऊ शकते. महाराष्ट्राच्या राजकारणात भावना नेहमीच निर्णायक ठरल्या आहेत आणि हीच भावना जर पुन्हा ठाकरे घराण्याभोवती केंद्रित झाली तर पुढील निवडणुकींचं चित्र पूर्णपणे बदलू शकतं. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या या भेटी खरंच फक्त स्नेहभोजनापुरत्या मर्यादित आहेत का, की त्या निवडणुकीपूर्वीच्या मोठ्या तयारीचा भाग आहेत, हे लवकरच स्पष्ट होईल. पण एक गोष्ट मात्र नक्की, जर हे दोघं खरंच एकत्र आले तर महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा एका मोठ्या वळणावर उभं राहील.